तुळशीमाळ बनवणं कारण आमचं पिढ्यानपिढ्या व्यवसाय आहे तुळशीमाळ बनवायचा. मंगळसूत्र घातल्याशिवाय आपण लग्न झालेलं आपण हे करत नाही. तसं ते वारकरी संप्रदायामध्ये काही आहे तर म्हणलं तर तुळशीमाळ घातल्याशिवाय आम्ही वारकरी म्हणलं जात नाही. तुळशी माळेमध्ये 108 माण्याचं महत्व आहे. आणि तुळशी माळ ओळखायची कशी? तुळशी माळ असते ना त्याचे होल बारीक असतात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलनगरी पंढरपुरात सध्या भक्तीचा आणखी एक अनोखा वारसा जिवंत ठेवण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशी हार आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशी माळ या दोघांना श्रद्धेच्या एका पवित्र धाग्यात जोडणारी ही परंपरा तब्बल 300 वर्षापासून अखंडपणे जपली जात आहे. लाखो वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी काशी कापडी समाजातील कारगीर दिवस रात्र मेहनत घेत हजारो तुळशी माळा तयार करत आहेत. वारकरी संप्रदायात तुळशीमाळ ही केवळ दागिना नाही तर भक्ती, शिस्त आणि वैष्णव परंपरेचे प्रतीक मानले जाते. विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशीच्या लाकडापासून 108 मण्यांची ही माळ तयार केली जाते. तुळशी माळ धारण करणे म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आचार विचारांचे पालन करण्याची प्रतिज्ञा मानली जाते. त्यामुळे पंढरपुरात या माळेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. तुळशी माळ बनवण्याचा हा पारंपरिक व्यवसाय पिढ्यानपिढ्या काशी कापडी समाजाने जपला आहे. नमस्कार, मी सागर उपळकर, तुळशीमाळ कारागीर, पंढरपूर. आम्ही तुळशीमाळ बनवणं कारण आमचं पिढ्यानपिढ्या व्यवसाय आहे तुळशीमाळ बनवायचा. आमची काशी कापडी समाजात पूर्ण आमचा समाज तुळशीमाळ बनवणारा समाज आमचा. आमचे लाकडं आम्हाला शेतकरी लोक आणून देतात. पानं मंदिरापाशी देतात, फांद्या आम्हाला देतात ते लोक. आम्ही काय करतो, ती छाटणी करतो. कोणाला बारीक लागतं, कोणाला मोठं लागतं म्हणे. त्या हिशोबाने छाटणी करून ते छोटे छोटे तुकडे करून त्याचं साल काढून आम्ही काम करायला मण्या तयार करायला घेतो. कृष्ण तुळस किंवा रान तुळशीचे लाकूड वाळवून त्याचे मणी तयार केले जातात आणि 108 मण्यांना दोऱ्यात गुंफून ही माळ साकारली जाते. पूर्वी संपूर्ण प्रक्रिया हाताने केली जायची. आता काही कामांसाठी यंत्रांची मदत घेतली जात असली तरी अंतिम माळेत कारगिरांच्या हात कौशल्याची छाप आजही कायम आहे. हे तुळशी लाकडं असते ते. हे जर पहिलं मोठे 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 लाकडं असतात त्याचे. आम्ही त्याची छाटणी करतो. छाटणी करून छाल काढतो त्याचं. मग ते छोटे छोटे तुकडे करतो आमच्या सुईच्या हिशोबाने. मग ते आम्ही मण्या तयार करायला घेतो. आमच्या घरची लेडीज असतात ना, ती कट करून वावायचं काम लेडीजांपाशी असतं आमच्या. आमचे 700 ते 800 कारागीर तुळशीमाळ बनवणार आहेत तयार. आमची पूर्ण समाज तुळशीमाळा बनवण्यामध्येच आहे. मंगळसूत्र घातल्याशिवाय आपण लग्न झालेलं आपण हे करत नाही. तसं ते वारकरी संप्रदायामध्ये काही आहे तर म्हणलं तर तुळशी माळ घातल्याशिवाय आम्ही वारकरी म्हणलं जात नाही. तुळशी माळेमध्ये 108 माण्याचं महत्व आहे. तुळशी माळेमध्ये 108 मणी असतात, त्याचं महत्व जास्त असतं. आणि तुळशी माळेला गुरुमणी बघून घ्यायचं घेताना पण. हे काय काय लोक काय करतात, गुरुमणी म्हणून डबल चक्री म्हणून लावतात. अशी तुळशी माळ असते. याला वरती 3 रेषेचं गुरुमणी असतात, ते 3 रेषेचं बघून गुरुमणी घ्यायचं. आणि तुळशी माळ ओळखायची कशी? तुळशी माळ असते ना त्याचे होल बारीक असतात. आणि चायना माळ असते ना, आता बाजारात चायना माळा पण आल्यात. त्याचे होल आरपार दिसतात, मोठे होल असतात त्याचे. तुळशी माळेचे होल बारीक असतात. ती वारकऱ्यांची मागणी आहे की आमची ती तुळशी माळ घेताना तुळशी माळ होल बारीक बघून घ्यायचं. मात्र शतकानुशतके जपलेला हा व्यवसाय आता मोठ्या संकटात सापडला आहे. मशीनद्वारे तयार होणाऱ्या स्वस्त आणि आकर्षक माळांमुळे हाताने बनवलेल्या पारंपरिक तुळशी माळांची मागणी घटली आहे. उत्पन्न कमी होत असल्याने अनेक तरुणांनीही या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. आता कॉरिडॉरचा विषय आहे. कॉरिडॉरच्या विषयामध्ये आमचं तुळशीमाळ कारागीर आमचं काशी कपडे समाज तुळशीमाळ बनवण्यामध्ये जायचा. त्या टायमाला आमचं तुळशीमाळ विक्रेता आम्ही तुळशीमाळ बनवता आम्ही रस्त्यावर बसून विक्री करतो. त्याचं मंदिर परिसरामध्ये प्रदक्षिण रोडला कोणाला गाळा नाही काय नाही. आमचा समाज आधी रस्त्यावर बसून विक्री करणारा समाज आमचा तुळशीमाळ कारागीरचा. मग ते आता कोणाची आमची ऐपत नाही की 10-15 लाख रुपये देऊन कॉरिडॉर झाल्यानंतर 10-15 लाख देऊन गाळा घ्यायचे. गाळा द्यायचं, तिथं भाडं भरायचं का तुळशीमाळ आमचं घर चालवायचं आमचे. एक तर आम्ही 30-30 रुपये 25-25 रुपयाला आम्ही माळ विकायचं. तिथनं 10-15 हजार कुठनं भाडं द्यायचं. आम्हाला सरकारपासून एकच विनंती आहे की तुळशीमाळ कारागिरांना कुठं तर जागा दिली पाहिजे. किंवा पथ विक्रेते परवाना भेटला पाहिजे आम्हाला सरकारपासून. एवढी विनंती आहे आमच्या सरकारपासून. त्यामुळे ही ऐतिहासिक परंपरा टिकवण्याचे मोठे आव्हान कारागिरांसमोर उभे राहिले आहे. आषाढी वारीत दरवर्षी लाखो वारकरी तुळशी माळ खरेदी करतात. साधारण 50 रुपयांपासून ते 600 ते 700 रुपयांपर्यंत
विविध प्रकारच्या माळा उपलब्ध असतात. आषाढी वारीतच लाखो तुळशी माळांची विक्री होत असून वर्षभर या व्यवसायाची उलाढाल जवळपास 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. विठ्ठल आणि वारकऱ्यांना भक्तीच्या एका धाग्यात बांधणारी ही तुळशी माळ केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही, तर पिढ्यानपिढ्या परंपरा जपणाऱ्या कारागिरांच्या कष्टाची ही साक्ष आहे. या पारंपरिक हस्तकलेला योग्य संरक्षण आणि आर्थिक बळ मिळाले तरच विठ्ठल भक्तीचा हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत राहू शकेल.